हे गाइस, आई एम बॅक विथ अनदर ब्लॉग फॉर यू ऑल. सो आम्ही आज चाललो आहोत हरिश्चंद्रगड. हा सर्व प्रवास कसा असणार आहे मी तुम्हाला सांगेनच. आणि व्हिडिओ जर आवडली तर लाईक करून टाका. तर आम्ही आता पाचनई ह्या गावाचं नाव आहे त्याच्या बेस पॉईंटला आहोत. त्या गावातून हा सोपा मार्ग आहे हरिश्चंद्रगड करण्याचा. तर आता हार्डली 15 मिनिटचा ट्रेक झाला आहे. काहीच झालं नाही आहे कम्पेअर टू पूर्ण ट्रेक. वातावरण खूपच छान आहे. Kunal, how are you feeling, bro? Excellent, bro. 30 ते 40 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर जो व्ह्यू भेटतो तुम्हाला बघायला खरंच खूप मस्त आहे. ऑन रूट बरेच पाण्याचे धबधबे आहेत. त्याचा तुम्ही मस्त आनंद घेऊ शकता. मी ज्या मार्गावरून चाललो त्याच्या बाजूला हा मस्त असा खरंच खूप मजा येत आहे. आणि पाऊस पडतो वरती त्यामुळे अजिबात थकवा जाणवत नाही. पावसाळ्याच्या वातावरणात ही ट्रेक म्हणजे बेस्ट ट्रेक.
तास झाले आहेत आणि समोरचं व्ह्यू बघून तरी असं पोचलोच आहोत आम्ही. हो हो काफी कष्ट. कारण की आपल्या नक्कीच केलं पाहिजे. त्यासाठी पण एक खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला गरजेचं आहे. आपलं इथलं चालणं होतं. आय होप तुम्हाला आवाज येतो कारण इथे वरती खूप वारा आहे. पाऊसही कंटिन्यू चालू आहे. वाजलेत सकाळच्या 5:30 आणि आम्ही आता इथे या धबधब्याच्या आंघोळ करणार आहोत आणि कोकण कड्याकडे प्रस्ताव करणार आहोत. इकडे वरती गेल्यावर व्ह्यू कसा असेल हे तुम्हाला मी कळवेन थोड्या वेळात. तर चाय पाणी वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही आता निघालो आहोत कोकण कड्याकडे. तिथलाही व्ह्यू खूप मस्त आहे असं ऐकलं तर नक्की काय आहे ते बघू. बाकी हे मंदिर रात्री लाईट कमी असल्यामुळे व्यवस्थित दाखवता नाही आलं, परंतु आता मी तुम्हाला दाखवू शकतो ते. त्यामुळे तिथे परत चाललो आहे आणि देन मंदिराच्या इथून कोकण कड्याला जायला एक वाट आहे बघ, त्याच्या थ्रू वरती जाऊ शकतो तुम्ही. तर चला आधी मंदिर एक्सप्लोर करूया काय आहे नक्की.
हा आहे कोकण कडा. पण अजून थोडे पुढे जाऊया. हरिश्चंद्रगड आणि कोकण कडाचा ब्लॉग. काय प्लेसेस आम्ही एक्सप्लोर केले, जे काय दाखवलं मी या ब्लॉगमध्ये, नक्की तुम्हाला आवडेल. जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया आपण नवीन जागेसोबत आणि एका नवीन ब्लॉग सोबत. टिल देन टेक केअर.